ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणं शक्य नाही, 4 आयोगांनी अहवाल दिल्याचा भुजबळांचा दावा। ती हिंमत असेल तर निवडणूक लढ, जरांगेंना आव्हान। भटक्या विमुक्तांची जनगणना झाली पाहिजे, शरद पवारांची ही मागणी। संख्या कळणार नाही तोपर्यंत सरकारसमोर प्रश्न कळणार नाही, पवारांचं वक्तव्य। राज ठाकरेंचा ताफा पुण्याहून मुंबईकडे रवाना, पुण्यातल्या मनसैनिकांच्या 20 ते 25 गाड्यांचा देखील ताफ्यामध्ये समावेश। उद्धव ठाकरेंच्या वाहनासमोरील निदर्शनं, संतापातून आलेली प्रतिक्रिया। राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट, जशास दुप्पट तसे उत्तर, याची चुणूक दाखवलीत, आता थांबवा, ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन। ठाण्यातल्या काल झालेल्या राड्याप्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये 2 वेगवेगळे गुन्हे दाखल। उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्याप्रकरणी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मुख्य आरोपी। ठाण्यातल्या हल्ल्याची सुपारी दिल्लीतल्या अहमद शाह अब्दालीने दिली। पक्षाचं नाव न घेता राऊतांचा निशाणा, संजय राऊतांनी अवकातीत राहावं, आशिष शेलारांचा पलटवार। सोलापुरात कुर्डुवाडीजवळ शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली, तर बार्शीमधील भाषणादरम्यान काळे झेंडे दाखवत 1 मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी। नांदेडच्या काँग्रेसच्या बैठकीत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, आरक्षणाबाबत काँग्रेसने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। मनोज जरांगे स्वतः मुख्यमंत्री बनले तरी सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही, अनिल बोंडेंनी जरांगेंना पुन्हा डिवचलं। शरद पवार बार्शीमध्ये ठाकरे गटाच्या दिलीप सोपल यांच्या घरी 2019 मध्ये सोडली होती शरद पवारांची सोपल यांनी साथ। हिंडनबर्ग रिसर्चचे सेबी प्रमुखांवर गंभीर आरोप, सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांचीच अदानींच्या कंपन्यात गुंतवणूक असल्याचा आरोप, तर आरोपांचं अदानी समूहाकडून खंडन। लोकलमधील मोटरमनच्या केबिलमध्ये रील बनवणारे कसारा अटकेत, कसारा रेल्वे स्थानकातल्या 10 दिवसांपूर्वीची घटना, नाशिकमधल्या 2 तरुणांना अटक। नागपूरमधील सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांविरोधात आंदोलन, आतले रस्ते कॉन्क्रीटचे नको, त्याने घरांमध्ये पाणी भरतं, आंदोलकांची भूमिका। कर्नाटकातल्या तुंगभद्रा धरणाच्या दरवाजाची साखळी अचानक तुटली, धरणातून 35,000 क्युसेकने विसर्ग सुरू, धरणातून 60 टीएमसी पाणी सोडावं लागलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।